कोकणामध्ये शिमगोत्सवाला सुरुवात। कोकणातल्या घराघरांमध्ये पालखी नृत्य आणि पारंपरिक कलांचं सादरीकरण। वाड्या वस्त्यांमध्ये ग्रामदेवतेच्या नावाचा जय जयकार। रत्नागिरीच्या राजापूर शहर आणि तालुक्यात शनिवारपासून शिमगोत्सवाला सुरुवात। प्रथेप्रमाणे 5 वर्षांनंतर राजापुरात दूधपापेश्वर होळी खेळवण्यात आली। होळी पाहण्यासाठी भाविकांची गर्दी। चिपळूणच्या सावर्डेमध्ये होळीचा उत्साह। गावात 9 दिवस पेटवली जाते होळी। जळकी लाकडं हातात घेऊन बोंब मारण्याची प्रथा। कोकणातल्या ग्रामीण भागात शिमग्याचा उत्साह। रायगडच्या म्हसळा तालुक्यातील केळटे गावात परंपरेप्रमाणे नाच करून शिमगोत्सव साजरा। सिंधुदुर्गच्या सांगेली गावात फणसाच्या झाडाची पूजा। महाशिवरात्रीपासून होळीच्या आदल्या दिवशीपर्यंत फणसाच्या झाडाची पूजा करण्याची 350 वर्षापूर्वीची परंपरा। होळी आणि धुलीवंदनाच्या साहित्याने नाशिकमधल्या बाजारपेठा सजल्या। साखरेचे हातकंगण हार विक्रीसाठी दाखल। पंतप्रधान मोदी, योगी आदित्यनाथ आणि भाजपची चिन्ह असलेल्या पिचकाऱ्याही बाजारात। नाशिकच्या मालेगावात रमजानचा उत्साह। इफ्तारीनंतर खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी। कपडे, खाद्यपदार्थांसह अन्य गोष्टींच्या खरेदीचा जोर वाढला। शिर्डीमध्ये साई मंदिरात पारंपरिक होळीचं दहन। साईबाबा संस्थानचे तुकाराम हुळवले यांनी सपत्नीक होळीचं पूजन करत दाखवला पुरणपोळीचा नैवेद्य। बुलढाणा जिल्ह्यातल्या सैलानी बाबांच्या यात्रेला नारळाची होळी पेटवत सुरुवात। 3 लाख भाविक सैलानीमध्ये दाखल। यावेळी पेटवली 10 ट्रक नारळाची प्रसिद्ध होळी। अमरावतीत युवती संवाद कार्यक्रमात महिलांकडून केंद्र सरकारच्या धोरणांची होळी। आमदार यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत होळी पेटवत मवियाच्या उमेदवारांना निवडून आणण्याचा संकल्प। नाशिकच्या येवल्यामध्ये रंगपंचमीचे सामने होणार। रंगपंचमी उत्सव समितीच्या मंडळाच्या बैठकीत निर्णय। गोंदियामध्ये वृक्षधरा फाउंडेशन मार्फत पर्यावरणपूरक होळी साजरी। पर्यावरण वाचवण्याचा संदेश देत सावरी सावंतवाडी मार्गाच्या दुतर्फा केलं वृक्षारोपण। या उपक्रमामध्ये वृक्षधराच्या स्वयंसेवकांचा मोठ्या संख्येने सहभाग। बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे बंजारा समाजाच्या होळीमध्ये सहभागी। पंकजा मुंडेंनी बंजारा नृत्यही केलं। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या संवर्धनाचं काम सुरू। यासाठी अनेक शतकांचा आयुर्मान असलेल्या बेसाल्ट दगडाचा वापर। किमान 500 वर्ष मंदिराला काहीही होणार नाही। पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहणे यांचा दावा। सोलापुरात काँग्रेसकडून होळी साजरी। सोलापुरात काँग्रेस भवनासमोर महागाई महिला अत्याचाराची होळी। काँग्रेसकडून भाजप विरोधात घोषणाबाजी। बारामती शहरातल्या मुख्य चौकात अनिकेत धोत्रे या युवकाला 6 जणांकडून बेदम मारहाण। पूर्व वैमनस्यातनं मारहाण झाल्याची माहिती। उपचारादरम्यान अनिकेत धोत्रेचा मृत्यू। पंढरपूरच्या पळशीमध्ये शेतातल्या फूड ट्रॅपमध्ये अडकला तरस। शेतकरी लक्ष्मण जाधव यांच्या माहितीनंतर वनविभागाची तात्काळ कारवाई। पुण्याच्या रेस्क्यू टीमला पाचारण करत तरसाला दिलं जीवदान। येवल्यात बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला अपयश। काल दुपारी वनविभागाच्या कर्मचाऱ्यावर झडप घालत बिबट्याने काढला होता पळ। तर रात्री निफाड इथे पिंजरा लावल्यावरही छोट्याशा जागेतनं बिबट्याने ठोकली धूम। उन्हाळा सुरू होताच नाशिकच्या मनमाडमध्ये टरबुजाची आवक वाढली। टरबूज खरेदीसाठी नागरिकांची गर्दी। टरबुजाला मागणी वाढल्यानं दरामध्ये वाढ। मालेगाव, येवला आणि नांदगावात उष्णतेची लाट। या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून जिल्ह्यामध्ये उष्माघात कक्ष कार्यान्वित। उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी, आरोग्य विभागाचं आवाहन। राज्यामध्ये 5 दिवस उन्हाचा तडाखा वाढणार। मालेगावात पारा 40च्या पुढे। दुपारच्या वेळी रस्त्यावर शुकशुकाट तर शीतपेयांच्या मागणीमध्ये वाढ। निम्न पैनगंगा प्रकल्पाचं काम सुरू होताच धरणविरोधी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांची खंबाळा इथे धडक। पाटबंधारे विभागाकडून काम बंद। रावेर लोकसभा मतदारसंघातलं रोहिणी खडसेंच्या नावाची चर्चा। उमेदवार कोण हे पक्ष आणि नेते मंडळी ठरवतील, रोहिणी खडसेंची माहिती। तर गेली कित्येक वर्ष आपण विधानसभेसाठी तयारी करत असल्याचंही वक्तव्य। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच परळीत। धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंचं जोरदार स्वागत। पंकजा मुंडेंनी गोपीनाथ गडावर जाऊन घेतलं दर्शन। साताऱ्याची जागा भाजपकडूनच लढवण्यावर उदयनराजे ठाम। मात्र उदयनराजेंनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवावी असा अजित पवारांचा प्रस्ताव। सूत्रांची माहिती। सोलापुरातील माजी आमदार आणि भाजप नेते शिवशरण पाटील यांच्या भावाचा ठाकरे गटात प्रवेश। भाजपचे प्रशांत पाटील कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात। महाविकास आघाडीचं सरकार असल्यापासूनच आम्ही हिंगोली लोकसभेच्या तयारीला केली होती सुरुवात। त्यामुळे केंद्रीय नेत्यांना विनंती करून देवेंद्र फडणवीस हिंगोलीची जागा सोडवून घेणार, आमदार मुटकुळे यांचं वक्तव्य। राज्यातील 15 जागांवर यशवंत सेनेचे उमेदवार निवडणूक लढणार। अहमदनगरमधल्या पत्रकार परिषदेत यशवंत सेनेची घोषणा। राज्यामध्ये आतापर्यंत धनगर सेनेच्या एकाही नेत्याला उमेदवारी न दिल्यानं यशवंत सेना आक्रमक। चंद्रपूर लोकसभा जागेसाठी महाविकास आघाडीकडून लवकरच उमेदवाराची घोषणा होणार। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची माहिती। तर विदर्भात काँग्रेससाठी अनुकूल वातावरण, थोरातांची प्रतिक्रिया।
तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी अमर काळेंना कार्यकर्त्यांचं समर्थन. वर्धा लोकसभेची जागा पवार गटाला सुटल्यानं अमर काळे तुतारी चिन्हावर निवडणूक लढणार. काँग्रेसचे शेकडो कार्यकर्त्यांनी घेतली काळेंची भेट. गडचिरोली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या नामदेव किरसान यांना उमेदवारी. गडचिरोलीमधले सगळे प्रश्न हे माझ्या प्रचाराचे केंद्रबिंदू असतील, किरसान यांचं वक्तव्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.